राज्यसभेत अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी अमित शहांनी माफी मागावी, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढण्यात आला। यावेळी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेतली होती। यावेळी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक नेता जय भीमचा नारा देताना दिसून आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा पुढे जुना एम्प्लॉयमेंट चौक 7 रस्ता मार्गे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे वक्तव्य केले, त्यावरून त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे। आता त्यांच्या विरोधात देशात चळवळ सुरू झाली आहे। त्यांनी माफी मागितल्याशिवाय पर्याय नाही। त्यांनी केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। बीजेपीचा खरा चेहरा काही दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आला। हा बीजेपी आरएसएस नेहमीच संविधानाचा अपमान करणारा, तिरंग्याचा अपमान तिरस्कार करणारा हा पक्ष आहे आणि आतापर्यंत ते लपवत होते, पण 400 पार काही त्यांना मिळालं नाही। तेव्हा त्यांना संविधानाच्या प्रती एक वेगळं फेक प्रेम असं निर्माण झालं आणि तो खरा चेहरा परवा दिसून आला। पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि संविधानावर प्रेम करणारे आपण आहोत। देशमधला प्रत्येक नागरिक आहे। हा देशाचा अपमान आहे, हा भारत देशाचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे। ज्या आरएसएस आणि भाजपनी संविधान कचरा आहे असं म्हटलेलं, तिरंगा हा अशुभ आहे असं म्हटलेलं, आता अचानक त्यांना प्रेम आलं आणि पण तरीही खरा चेहरा त्यांचा परवा एक्सपोज झाला। आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्हाला तुमचा स्वर्ग नको। बाबासाहेबांनी जे श्रम केले, जे संविधान दिलं, जे प्रत्येक मागासलेल्या, प्रत्येक दीन दलित गोर गरिबाला ताकद दिली आणि आज आम्ही त्याचा प्रयत्न, संविधान हे प्रत्येक घरापर्यंत, हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे, इमोशनल विषय आहे, पण बाबासाहेबांनी त्यांच्या परिश्रमातून जी आम्हाला ताकद दिली, आम्ही आमच्याच त्या ताकदीवर, मागासवर्गीयांच्या ताकदीवर, देशाच्या ताकदीवर, देशाच्या प्रत्येक गरिबाच्या ताकदीवर आम्ही या देशातच स्वर्ग निर्माण करू। आम्हाला बीजेपीचा स्वर्ग नको आहे, हे मी आज ठामपणे त्यांना सांगते। आणि म्हणून जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही, जोपर्यंत ते माफी मागत नाही, तोपर्यंत आमची ही चळवळ सुरूच राहील। आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। आता फक्त काँग्रेसची चळवळ राहिली नाही आहे, पण देशभरात प्रत्येक जो संविधानावर प्रेम करतो, बाबासाहेबांवर प्रेम करतो, त्याच्या घराघरात पण ही चळवळ पोचली आहे। आणि जोपर्यंत हे बीजेपीचे जे अहंकारी लोक आहेत माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही ही चळवळ सुरू ठेवणार आहोत। यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, माजी नगरसेवक विनोद भोसले, सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, अशफाक बळोरगी, गणेश डोंगरे, महिला शहराध्यक्ष प्रवीला तुपलवंडे, आशा मेहत्रे, वाहिद विजापुरे, बसवराज मेहत्रे, श्रीशैल रणधीरे, संतोष सोनवणे, जितू वाडेकर, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पक्षाच्या वतीनं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आम्ही ह्या ठिकाणी ज्या अमित शहा ह्या देशाचे गृहमंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, आमच्या बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं ह्या ठिकाणी त्यांनी विधान केलं आहे, एकतर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, नाहीतर पूर्ण हिंदुस्थानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची या ठिकाणी त्यांनी माफी मागायला पाहिजे। आजचं जे नेतृत्व आमचं आहे, खासदार प्रणिती यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सोलापूर कलेक्टर ऑफिसवर आम्ही हे संविधान रॅली आम्ही नेत आहे। या रॅलीला आमचे माजी आमदार इल्गुरार, सर्व काँग्रेस पक्षाचे माजी महापौर असेल, नगरसेवक असेल, सर्व जय भीम। तर ह्या ठिकाणी सगळ्यांच्या भावना आपण बघताय की महाराष्ट्र असेल, देशात असेल, या भारतीय जनता पार्टीला एक सत्तेची माळ झाली आहे, मग राज्यात असेल किंवा देशात असेल। आज आपण बघताय की या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, या घटनावर आपला देश चालतो, त्यांचा देखील अपमान करणारे हे लोक मागं पुढं बघत नाहीत। अनेक वेळा बघताय शाहू फुले आंबेडकरवर टीका केली, छत्रपती शिवाजी महाराजांवर यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला,
अशा लोकांना खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही. म्हणून आम्ही संविधान बचाव ही रॅली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर वंदन करून खासदार ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही कलेक्टर ऑफिसवर जात आहे.